नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया पवार विरुद्ध पवार हा जो वाद रंगलाय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ही निवडणूक पवार विरुद्ध पवार नव्हे तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी कारण नसताना भावकी आणली जाते। अजित पवारांचं वक्तव्य राहुल गांधी खटाखट म्हणाले, मी ग्रामीण भाषेप्रमाणे कसा म्हणालो, कुठल्याही गोष्टीवरून धचा मा करू नये, अजित पवारांचं स्पष्टीकरण। मित्रांनो, ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे। कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो। काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो। सुनेत्रा पवार बारामतीकरांच्या मनामनातल्या सुनबाई, त्या बाहेरच्या नाहीत। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल। बारामतीला कोणी थांबवू शकत नाही, वहिनींना कोणी थांबवू शकत नाही आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील। अजितदादांवर अन्याय झाला म्हणून ते आमच्या सोबत आले, बारामतीत परिवर्तन होणार, भाकरी फिरवायची आहे, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लेकिन अब की बार सुनेत्राताई पवार, कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना। अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार, अजित पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लीन, जनतेच्या सेवेसाठी मोठा विजय मिळू दे, सुनेत्रा पवारांचं साकडं। लोकांचा आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहून अजित पवारांचा तोल जातोय, आता द्रौपदीपर्यंत पोहोचलेत, जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। आता काय अलीकडे बॅलन्स जायला लागलं, जसं दिवस बिघडायला लागले, समोरचा प्रतिसाद दिसायला लागलाय, परंतु त्यामुळं आता अगदी द्रौपदी पर्यंत आम्ही पोहोचायला लागलो, त्यामुळं थोडासा आमचा बॅलन्स जातोय। दूसरे के घर में झांकने का शौक नहीं मुझे, धमक्या देणार आहे ना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा इशारा। शारदाबाई पवारांची नात रडत नाही लढते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, असं म्हणत सुप्रिया सुळेंचं मतदारांना आवाहन। दूसरे का घर में झांकने का शौक नहीं है मुझे, पण मला सगळ्यांना एक सांगायचंय की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या। अजित पवारांची भाषणं मुंबई दिल्लीतून येतात, भाषण वाचताना दादांची राजकीय ताकद कमी झाली पाहिजे याची भाजप काळजी घेते। अजित पवारांच्या द्रौपदीवरील वक्तव्यावरून रोहित पवारांची टीका। स्वतः भाषण करत नाहीत, मुंबईवरनं येतं, दिल्लीवरनं भाषण दिलं जातं आणि दादा ते वाचतात आणि वाचनाच्या नादामध्ये भाजप नेहमी प्रयत्न करते की कुठेतरी दादांची जी राजकीय ताकद आहे ती कमी झाली पाहिजे। पवारांच्या घरातील कुठल्या सासूने निवडणूक लढवली, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल। 4 दिवस सासूचे संपले, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या, अजित पवारांनी केलं होतं वक्तव्य। पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे? कुठल्याही आमच्या घरातली सासू ही कधीच राजकारणात आली नाही, त्यांचे फोटोही तुम्हाला कुठे दिसणार नाहीत, कारण का त्या सगळ्यांनी खूप प्रायव्हेट लाईफ जगलेला आहे आणि त्या प्रायव्हेट लाईफ त्यांनी आयुष्यात, तो त्यांचा चॉईस होता, तो त्यांचा निर्णय होता। सुनबाईला पाठवा दिल्लीत, लेकीला ठेवा गल्लीत, सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत नीलम गोऱ्हेंची घोषणा। बारामती मला एक घोषणा द्यावीशी वाटते, मी असं या ठिकाणी म्हणेन की सुनबाईंना पाठवा दिल्लीत आणि लेकीला ठेवा गल्लीत।